नमस्कार, मी वृंदावनी. आपल्या वृंदावनी फॅशन कटाई चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज मी खूप खुश आहे कारण जे मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं आणि त्याचं काही जे पेमेंट असतं ते मला पहिलं पेमेंट हे आलेलं आहे आणि ते किती आले हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्याचबरोबर माझी जी यूट्यूबची जर्नी जी आहे की मी चॅनल कशामुळे सुरू केलं, कशा पद्धतीने मला काय काय अडचणी आल्या हे सुद्धा मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे. तर प्लीज खूप मोटिवेशनल व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी. तुम्ही थोडं जरी काही जरी तुम्हाला थोडं जरी तुमच्याकडे काही जरी कोणत्याही गोष्टीचं तुमच्याकडे थोडं नॉलेज असेल तर त्या गोष्टीतून कशा पद्धतीने तुम्ही अजून पुढे जाऊ शकता, आपलं स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे हे तुम्ही कशा पद्धतीने करू शकता हे याच्यासाठी तुम्हाला खूपच फायदा होणार आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि बघा यूट्यूबचं जे पेमेंट आहे ते किती आलं ते तुमच्याशी सांगणार आहे. त्या अगोदर आपण पाहूया की माझी यूट्यूबची जर्नी कशामुळे मी हे चॅनल सुरू केलं. तर बघा घरी आपलं नॉर्मल माझं शेड्यूल चालू होतं की मी ब्लाऊज शिवायचे, ड्रेस, घागरा, नऊवारी सर्व काही लेडीज टेलरचं जे आपलं घरच्या घरीच आहे. बाहेर वगैरे आपलं शॉप नाही किंवा कुठे बिटी वगैरे काही नाही, आपण घरच्या घरीच काम करतोय. तर मी जे काही शिवायचे ते मी माझे व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायचे, बाकी काही नाही. इंस्टा नव्हतं, फेसबुक नाही, काही नाही, फक्त व्हॉट्सअपवरती ठेवायचे. आणि त्याचा मला इतका फायदा झाला की प्रत्येक जे काही शिवते, जे आपण स्टिच केलं आहे ते मी व्हॉट्सअप स्टेटसला आपलं ते संध्याकाळी असायचं आणि ते पाहायचे आणि ते पाहून बरेच जण आपल्याकडे कस्टमर वाढलं. मग माझी मावशीसुद्धा ब्लाऊज शिवते, मावशी पण ब्लाऊज शिवते, त्यामुळे ती माझे स्टेटस बघायची आणि मग खूप सारे तू वेगवेगळे डिझाईन वगैरे शिवते तर त्यावरती तू एखादं यूट्यूबवरती चॅनल तरी सुरू करणं अशी आयडिया तिने तिला खूप खूप धन्यवाद. आणि तिला हे माहिती असण्याचं कारण म्हणजे तिचाच मुलगा, मावशीचा मुलगा माझा आहे ना, तो त्याचं यूट्यूबवरती बातम्यांचं चॅनल आहे आणि खूप छान पद्धतीने तो इन्कम करतो. तर तिने मला एवढंच सांगितलं की मग माझ्या ते बरोबर डोक्यात क्लिक झालं की आपण काहीतरी केलं पाहिजे. मग मी काय केलं, त्याला फोन केला, त्याला विचारलं कसं काय कारण मला फोनमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही किंवा असं काही ब्लॉग्स कोणाचे काय बघण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. मी फक्त माझं काम आणि एवढं कामच, फोटो काढणे, स्टेटस एवढंच होतं, बाकी काही नाही. मग काय केलं, त्याला फोन केला, मग त्यांनी सांगितलं मला ठीक आहे म्हणलं, करू शकते म्हणलं, मला जमेल का म्हणलं. तो म्हणलं मला यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं वगैरे ते पण सांगितलं. त्याचबरोबर यूट्यूबवरती सुद्धा मी सर्च केलं, खूप सारे व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर मग आम्ही चॅनल ओपन केलं. म्हणजे त्यांनी खूप मदत केली मला या जर्नीमध्ये, कारण एवढं सगळी माहिती मला नव्हती. खरंच त्यांनी खूप मदत केली, त्याचे खूप खूप धन्यवाद. आणि अशा पद्धतीने चॅनल ओपन जुलै 2023मध्ये केलं. 23मध्ये माझं हे सुरुवातीला 23ला चॅनल ओपन केलं, परंतु त्यानंतर 1 महिना तरी मला व्हिडिओ एडिट करणे, व्हिडिओ अपलोड करणे, थंबनेल काय असतं हे काही माहीत नव्हते. ते सर्व मला शिकण्यातच 1 महिना कंप्लीट गेला. सुरुवातीला म्हणजे व्हिडिओ टाकले, 1-2 टाकले आणि त्यानंतर हे मी सर्व अगोदर शिकून घेतलं आणि त्यानंतर ऑगस्टच्या एंडिंगपासून मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. त्यानंतर सबस्क्रायबर वाढवण्यासाठी मी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले, मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओचं लिंक ठेवायचे. असं 1-2-3 महिने गेले, मग 300-400 सबस्क्रायबर माझे तेव्हा 1-3 महिन्यामध्ये झाले. पण त्यानंतर मग थोडंसं थांबलं की तेव्हा म्हणलं आपण आता कोणाला सांगायला नको, आपले मनाने सबस्क्रायबर, आपले व्हिडिओ पाहून सबस्क्रायबर वाढले पाहिजे. कारण जे आपण असे सबस्क्रायबर वाढवतो तर ते आपले व्हिडिओ पाहत नाहीत आणि ते ना आपले व्हिडिओ पाहत नाहीत आणि मग थोडासा व्हिडिओ बघतात आणि त्याचं आपल्याला नुकसानच होतं. अशा सबस्क्रायबरचा काहीही फायदा नाही आपल्याला. मग मी काय केलं, आपले स्वतःचे सबस्क्रायबर वाढले पाहिजे. त्यामध्येच माझा एक ब्लाऊजच्या डिझाईनचा व्हिडिओ बऱ्यापैकी 20-25 हजार व्ह्यूपर्यंत गेला. मग त्यामध्ये थोडेसे वाढले, असे 3-4 व्हिडिओ माझे केले तेव्हा. मग त्यानंतर माझं चॅनल कधी मॉनिटाईज झालं, 8 महिन्यानंतर म्हणजे मार्चमध्ये. आणि त्यानंतर मग आपलं जे पेमेंट असतं ते सुरू होतं, तोपर्यंत काही नाही. त्यानंतर मग आपलं पेमेंट सुरू होतं.
तोपर्यंत आपल्याला काही नसतं, आपण फक्त व्हिडिओ टाकायचे, सबस्क्रायबर वाढवायचे, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम एवढं आपल्याला करायचं असतं. खूप मोठा पिरियड आहे. माझा वॉच टाईम लवकर कंप्लीट झाला, परंतु सबस्क्रायबरला वेळ लागला. 6 महिन्यामध्ये वॉच टाईम, व्हिडिओ मोठे होते त्यामुळे माझं वॉच टाईम हा लवकर कंप्लीट झाला. व्हिडिओ बघायचे लोक सबस्क्राईब करत नव्हते. मग त्यानंतर माझा एक व्हिडिओ चांगला गेला, म्हणजे जवळजवळ बघा 2.5 ते 3 लाखापर्यंत मी वाढलेले आहेत त्या व्हिडिओसाठी. मग त्या व्हिडिओमध्ये माझे जवळजवळ आतापर्यंत 1,500 पर्यंत सबस्क्रायबर फक्त एका व्हिडिओचे झालेले आहेत. तर तो व्हिडिओ छान गेला आणि त्यानंतर मग काय आपलं इन्कम जे पेमेंट आहे आपलं जे पूर्ण त्यांचा कॅटेगरी पूर्ण केल्यानंतर 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर एवढं झाल्यानंतर मला ते ॲडसेन्स प्रोसेस असते. आपले $10 झाले की ती प्रोसेस आपल्याला करायची असते. मग ती प्रोसेस केली आणि त्यानंतर माझं अकाउंटसुद्धा नव्हतं बँकेमध्ये खरं सांगायचं तर. मग तेव्हा मी अकाउंट ओपन केलं आणि मग त्यानंतर ती प्रोसेस, त्यानंतर मला तो ॲडसेन्सचा एक पिन येतो आपल्याला गुगलकडून येतो तो. मग तो पिन आला, खूप खूप छान वाटायचं तेव्हा. पण आपण करतोय एवढं होतंय पुढे, थोडं थोडं का होईना पण होते. मग ते पिन आल्यानंतर मग मी काय केलं, अजून व्हिडिओ टाकत माझे रेग्युलर व्हिडिओ असतात. खूप जास्त कामं असलं की एखाद्या दिवशी होत नाही, नाही तर मग रेग्युलर व्हिडिओ, ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग हे सर्व अजून व्हरायटीमध्ये खूप सारे व्हिडिओ. आपण जेव्हा पण एखादं चॅनल सुरू करतो तेव्हा एखाद्या नवीन व्यक्तीसाठी ते खूप अवघड असतं. आपल्याला वाटतं की यूट्यूबवर व्हिडिओ टाकते त्याचं कुठं पेमेंट येतं का, असं तसं बोलतात, परंतु तसं काही खूप अवघड काम आहे ते सुद्धा. आता सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओ करायचे तेव्हा मी न दिसता फेस दाखवत नव्हते, तसेच व्हिडिओ करायचे. परंतु थोडं थोडं करत करत आता मला थोडंसं कॉन्फिडन्स आला की आपण हे करू शकतो आणि छान पद्धतीने करते. आणि तुम्ही सुद्धा मला खूप सपोर्ट करताय आणि छान असं आपले व्हिडिओ सुद्धा पाहताय, कमेंट करताय आणि लाईक शेअर सुद्धा आहेत. तर त्यासाठी सुद्धा जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे आता आपले पेमेंट यूट्यूबकडून आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये कधी येणार, ते डॉलरमध्ये असतं, ते आपले कन्वर्ट होऊन रुपयामध्ये, भारतीय रुपयामध्ये येण्यासाठी त्याला वेळ लागतो. आणि ते त्यांचं लगेच पेमेंट करत नाही, त्यांचं पूर्ण जे काही असतं $100 पुढे गेल्यानंतर आपल्याला पेमेंट होतं, तोपर्यंत होत नाही, त्याला कितीही वेळ लागू द्या. तर ते एकदाचं कंप्लीट झाल्यानंतर मग आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये 22 ते 25 तारखेच्या दरम्यान आपल्याला ते पेमेंट येतं. मग हे करत करत माझं ते कंप्लीट झालं आणि त्यानंतर बघा आता पेमेंट माझं कधी झालं, 1 महिना झालेला आहे कंप्लीट पेमेंट होऊन. परंतु एवढे प्रॉब्लेम होते की त्यामध्ये हा जो व्हिडिओ आहे तो करायला मला वेळ नव्हता. 15 दिवस तर माझे खूपच ह्याच्यामध्ये गेलेले आहेत घरगुती प्रॉब्लेम, तर त्यामुळे मला व्हिडिओ बनवायलाही जमलं नाही. हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी मी खूप खूप म्हणजे वाट बघत होते की कधी माझं पेमेंट होईल आणि ते किती होईल आणि मग ते मला प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं आहे. परंतु नेमकं माझं पेमेंट झालं आणि मला गावी वगैरे जावं लागलं, त्यामुळे हे व्हिडिओ बनवायला मला थोडंसं वेळ झाला, म्हणजे लेटच झालेला आहे. परंतु आता काही प्रॉब्लेम नाही, आता सगळं व्यवस्थित झालं, म्हणजे रुटीन परत सुरू झालेलं आहे. तर आता सर्व चे व्हिडिओसुद्धा आता रेग्युलर येतील आपले. आता हे यूट्यूबचं जे पेमेंट आहे ते किती आलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता जे यूट्यूबकडून आपल्याला पेमेंट येतं ते रुपयामध्ये येतं आणि जे आपण जे करतो ते यूट्यूब आपल्याला डॉलरमध्ये असतं, ते कन्वर्ट होऊन येतं. हे माहिती आहे तुम्हाला, किंवा कोणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगते. पण आता जे यूट्यूबचं पेमेंट असतं ते डायरेक्ट आपल्याला रुपयामध्ये सांगू शकत नाही, किंवा ते यूट्यूबच्या कॅटेगरीमध्ये बसत नाही. तर ते काय सांगतात की असं डायरेक्ट कोणालाही सांगायचं नाही आपलं यूट्यूबचं पेमेंट किती आलं. तर बघा मी तुम्हाला त्या एखाद्या वस्तूची किंमत सांगते की तेवढं आपल्या यूट्यूबचं पेमेंट आलं आहे आणि ते तुम्ही समजून घ्यायचं किंवा तुम्ही त्यातून कॅल्क्युलेट करून काढायचं आहे. बघा मी जे यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं आहे मला खूप आनंद झाला आहे, खूप छान वाटतं आहे, खूप फील की एवढं खूप मेहनत केली, त्या मेहनतीचं फळ आहे आणि मी तुम्हाला सांगते. बघा आपण एखादा रिअलमीचा फोन घेऊ शकतो,
एवढं माझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे पहिलं. आणि खूपच एक 2 रुपये 5 रुपये 10 रुपये सुद्धा आपल्या मेहनतीचा आहे. आणि खूप खूप कष्ट घेतल्यानंतर जे आपल्याला भेटतं त्याचं फळ आहे हे म्हणता येईल. आणि असं सपोर्ट करत चला. आणि तुम्ही सुद्धा जे घरी काही तुम्ही रेसिपीचे बनवू शकता चॅनल, किंवा तुमचा कोणताही व्यवसाय असू दे त्या व्यवसायाचं तुम्ही करायचं, किंवा ब्लॉगिंगचं आहे ते आपल्याला कोणाच्या घरी चालतं कोणाच्या नाही. पण हे स्टिचिंगचं आहे, जर तुम्ही स्टिचिंग करता तर खरंच तुम्ही केलं पाहिजे. कारण आपल्या घरी बसून ज्या महिला आहेत काही काम नाही तर त्यांना त्यांच्यासाठीच खरं तर हा पर्याय आहे असं मला वाटतं. तर हे जी माझी जर्नी आहे आता माझी मावशी आणि मावजो त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि माझी बहीण छोटी बहीण तिने सुद्धा मला खूप सपोर्ट केला आहे. त्याचबरोबर माझे मिस्टर त्यांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे. कोणाच्या तरी सपोर्टशिवाय आपल्याला पुढे एवढं आपण पुढे जाऊ शकत नाही. थोडासा सपोर्ट असेल तर आपण अजून पुढे भरायला घेऊ शकतो एवढंच मला वाटतं. आणि ही काही जर्नी आहे ते तुमच्याशी मी एकदम कमी वेळेमध्ये जास्त न लांबवता खूप कमी वेळेमध्ये मी जर्नी शेअर केलेली आहे. तर तुम्हाला हे कसं वाटलं, मोटिवेशनल आहे का, तुम्ही काय करू शकता का याच्यावरून, तर आणि कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ज्या कोणी मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा आपला जो हा व्हिडिओ आहे तो शेअर करावा अशी माझी इच्छा आहे. आणि प्लीज मला कमेंट करा, मला खूप छान वाटेल तुम्ही मला जर कमेंट केली या व्हिडिओवरती. बाकीच्या व्हिडिओकडून एवढ्या अपेक्षा नाही, परंतु या व्हिडिओकडून खूप सारी माझी अपेक्षा आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.